नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थॅलोफायटा बद्दल अभ्यास केला. काय होतं थॅलोफायटा म्हणजे? थॅलो म्हणजे काय तर चपटे, फायटा म्हणजे वनस्पती म्हणजे चपटे शरीर असणारे वनस्पती. आणि हे जे वनस्पती होत्या जसं स्पायरोगॅरा वगैरे त्याच्यामध्ये येत होत्या. तर हे सर्व पाण्यामध्ये राहणारे, मग ते खारं असो की गोड असो पाणी, परंतु त्यांना पाण्याशिवाय जगता येत नाही. आता काय झालं, याच वनस्पती हळूहळू आता जमिनीकडे येऊ लागल्या. ठीक आहे, पूर्णपणे जमिनीवरती येणार का? नाही. जिथे जमीन आणि पाणी एकत्र आहे पहिले त्या स्टेजवरती येईल, त्याच्यानंतर मग जमिनीवरती जाईल. ठीक आहे, तर ज्या भागामध्ये जास्त पाणी साचलेलं असते, दलदलीचा प्रदेश, माती आणि पाणी एकत्र असते, तर अशा भागामध्ये आता वनस्पती यायला लागल्या. त्या वनस्पतींना आपण ब्रायोफायटा म्हणत असतो. म्हणजे थॅलोफायटाच्या पुढचं काय आहे? ब्रायोफायटा. म्हणून यांना आता पाण्यातून म्हणजे ते पाण्यामध्ये पण राहू शकतात, जमिनीवरती पण जगू शकतात, म्हणून यांना उभयचर म्हणत असतो आपण. म्हणजे अँफिबियन ज्या प्रकारे कासव आहे अँफिबियन, त्या प्रकारे बेडूक आहे अँफिबियन प्राण्यांमधला, त्याच प्रकारे वनस्पती पण अँफिबियन आहेत, ज्या कॅटेगरी ब्रायोफायटा या कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे, आता आपण त्यांना पाहूया. आपण बघा, आता थोडी बेसिक माहिती. ब्रायोफायटा यांना काय म्हणलं आपण? ब्रायोफायटाला उभयचर अँफिबियन, वनस्पतींमधले अँफिबियन, वनस्पतींमधले उभयचर. आता यांचे काय वैशिष्ट्य आहे? तर थॅलोफायटा हे एकपेशीय बहुपेशीय दोन्ही होऊ शकत होते, परंतु हे काय आहेत? बहुपेशीय मल्टीसेल्युलर असतात. आलं लक्षात? यांना आता बघा, हे चित्र बघा. या चित्रामध्ये काय दिसते? असं एक अशी छोटीशी अशी फांदी दिसते, मुळासारखी दिसते की नाही? ही मूळ, असं वाटते की हे मूळ आहे की काय त्याचे. त्याच्यानंतर हे वरती बघा, त्याला पानं, बारीक बारीक पानं आहे असं वाटते, नाही का? म्हणजे भास होतो की नाही? हे कशासारखं वाटते? हे जे आहे फांदीसारखं वाटते, नाही का? परंतु ऍक्च्युली हे सुडो म्हणतो आपण त्याला, सुडो, आभासी. हे आभासी मुळं वाटतात, हे आभासी मुळं आहेत, हे आभासी पाने आहेत. ऍक्च्युली हे पाने नसून यांना आपण थॅलस म्हणत असतो. थॅलस म्हणत असतो. तुम्हाला पुढे दाखवतो मी कशा प्रकारे ते असं जमिनीवरती असे पान पसरलेले असतात, त्या पाण्यामधूनच बारीक बारीक मुळं बाहेर निघालेले असतात, पण ऍक्च्युली ते मुळं नाही आहेत. त्यांना आपण रायझॉइड म्हणत असतो, रायझॉइड. लक्षात असू द्या, रूट्स नाही आहेत, ते रायझॉइड आहे. लक्षात? म्हणजे जे आपल्याला पानांसारखे दिसतात ते ऍक्च्युली पानं नसून थायलस आहे. जे आपल्याला मुळांसारखे, रूट्स सारखे दिसतात ते रूट्स नसून काय आहे? रायझॉइड्स आहेत. ठीक आहे, जे जे आपल्याला फांद्या दिसतात हे फांद्या नाहीच आहेत, मुळात त्यांना फांद्या नसतेच. ठीक आहे, हे 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 जे तुम्हाला दिसतंय ना, हे स्पोरोफाईट आहे. म्हणजे इथून स्पोर्स तयार होतात अलैंगिक प्रजनासाठी, अलैंगिक असेक्सुअल रिप्रोडक्शनसाठी. ठीक आहे, याच्यामधून बाहेर निघाले त्याच्यामधले दाणे की मग आणखी वेगवेगळे वनस्पती, म्हणजे ह्याच वनस्पती डॉटर सेल तयार होत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला मूळ, खोड, पाने असं वाटतं की त्यांना आहे, परंतु ऍक्च्युअली ते नसतात, सुडो असतात. लक्षात? म्हणजे यांना सुद्धा मूळ, खोड, पाने आहे का? नाहीये. ज्या प्रकारे थॅलोफायटाला नव्हती, यांना पण नाहीये. जलवाहिनी, रसवाहिनी असते का? नसते, साहजिक. ज्यांना मूळ, खोड, पाणीच नाहीये तर मग जलवाहिनी, रसवाहिनी येऊन का फायदा? ठीक आहे, झायलेम फ्लोएम सुद्धा यांच्यामध्ये नसते. त्याच्यानंतर आता त्याची आपण काही उदाहरणे पाहू. मोसेस. आता मोसेसमध्ये काय येते? मराठीमध्ये मुस्सी. तर हे हे कुठे आपल्याला आढळतात? बघा, हे खोडांवरती दिसत आहेत आपल्याला. हे बघा, हे हातामध्ये पकडलेले आहेत. म्हणजे हे बारीक 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 मुळं दिसतात, परंतु मुळं नाही, ते रायझॉइड आहे. तर हे किनाऱ्यावरती आपल्याला, किनाऱ्याच्या भागामध्ये दिसतात. नदीचा किनारा असू द्या, समुद्राचा किनारा असू द्या, तर किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वनस्पतींच्या खोडावर पाहायला मिळते. जिथं भरपूर पाऊस पडतो तर खोडं सुद्धा ओलसरत असते. ठीक आहे, जसं उदाहरण हे फ्युनेरिया, हे जे दिसते तुम्हाला खोडावरती जे आहे ते फ्युनेरियाचं उदाहरण आहे. हे हे म्हणजे अशी वनस्पती आहे जिथे बघा, जंगलामध्ये आग लागली की सगळं नष्ट होऊन जाते, सगळं काळकिट्ट होऊन जाते. मग त्यावेळेस मग पुन्हा तिथे जंगल तयार होते, परंतु सुरुवातीला जी वनस्पती येते हे त्या वनस्पतींमध्ये एक वनस्पती ही फ्युनेरिया आहे, ब्रायोफायटा कॅटेगरीमध्ये येणार. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे पॉलिट्रायकम. हे जे तुम्हाला दिसते हे पॉलिट्रायकमचं उदाहरण आहे. रस्त्याच्या कडेला आपल्याला तिथे पाहायला मिळते. स्पॅग्नम, हे जे दिसते तुम्हाला स्पॅग्नमचे वैशिष्ट्य म्हणजे कसं? हे काय करते? मातीला पकडून ठेवते आणि माती पाणीला पकडून ठेवते. म्हणजे पाणी पाणी जर का आपल्याला म्हणजे पाण्याचं जर का संरक्षण करायचं असेल, पाण्याची साठवण करायची असेल, तर मग या वनस्पतीचं खूप महत्व आहे. त्याचप्रकारे जमिनीची धूप होण्यापासून वाचवायचं असेल तर या वनस्पतीचं खूप महत्व आहे. आलं लक्षात? त्यानंतर पाहू आपण लिव्हरवर्ट. हे सुद्धा त्याचेच ब्रायोफायटामधलंच एक उदाहरण आहे. लिव्हरवर्ट ही जी कॅटेगरी आहे, ही सुद्धा कुठे पाहायला मिळते? बघा, हे पानासारखं दिसते की नाही? हे परंतु पानं नसून हे काय आहे? हे असे थॅलस, यांना आपण काय म्हणत असतो? थॅलस म्हणत असतो. म्हणजे हे पानं जमिनीवरती असे पसरलेले असतात आणि त्यांच्या पाण्याच्या खालूनच असे बारीक बारीक असे मुळ्या निघालेले असतात, बारीक बारीक बारीक, परंतु ते मुळं नाही आहेत, ते रायझॉइड्स आहेत. तर हे कुठे पाहायला मिळते आपल्याला? सावलीच्या ठिकाणी किंवा आर्द्रता जिथे ह्युमिड, म्हणजे बाष्पाचं प्रमाण जास्त आहे, ठीक आहे, ओलावा जास्त आहे, तर अशा ठिकाणी. जसं हे
मर्केन्शिया हे कशाचं उदाहरण आहे, छत्रीसारखे पानं आहे त्याला, तर मर्केन्शियाचं उदाहरण आहे. रिक्सिया हे जे आहे ते रिक्सियाचं उदाहरण आहे. लेजुनिया वगैरे हे त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर आहे हॉर्नवर्ट. नावातच आहे ना हॉर्न, हॉर्न म्हणजे काय, शिंगासारखे आपल्याला म्हणजे दिसून पडते. गवत आहे का हे, नाही गवत नाही, गवत वेगळी कॅटेगरी आहे. गवताला बिया असतात, ठीक आहे ना, ते आपल्याला अँजिओस्पर्म मध्ये ते ही गवत जे असते हे अँजिओस्पर्म मध्ये येते, ठीक आहे, याच्यामध्ये येत नाही. आपण नाही तर कन्फ्युज होतो, हे तर गवतासारखं दिसतं म्हणजे गवत याच्यात येणार असं नाहीये, ठीक आहे. तर हा जो फोटो आहे तो काय आहे, अँथोसेरॉसचा फोटो आहे, म्हणजे हे त्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर आहे फिओसेरॉस. हे काय आहे, फिओसेरॉस म्हणजे ते शिंगासारखे बाहेर आलेल्या सारखे जे वनस्पती आहेत त्यांना आपण हॉर्नवर्ट म्हणत असतो. त्याची उदाहरण आपण पाहिली, ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न पाहूया. ग्रुप सी 2021 मध्ये आलेला प्रश्न. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जातात? अँफिबियन कोणाला म्हणतात, ब्रायोफायटाला म्हणतात, ठीक आहे. हे डायरेक्टच आहे. म्हणजे आता कसं, आता आपण वाचलं डायरेक्ट प्रश्न पाहिला तर उत्तर तर येणारच, सोपं वाटणार आपल्याला. परंतु ज्यावेळेस आपण पेपरमध्ये बसतो, ऍक्च्युअल मध्ये तो आपल्याला पेपर सोडवतो, त्यावेळेस मात्र हे आठवत नाही, त्यावेळेस मग आपली गफलत होते. आता सोपी वाटत आहे, परंतु याच्यानंतर मग हाच प्रश्न तो मीडियम लेवलला होतो. आणि याच्यापेक्षा जर का कठीण असेल तर तो मीडियम लेवलचा प्रश्न खूपच जास्त कठीण वाटतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा 2024. आता आलेला प्रश्न काय आहे की कोणत्या विभागातील वनस्पतीला वनस्पती सृष्टीचे उभयचर, सेम टू सेम रिपीट. ग्रुप सी चा प्रश्न राज्यसेवेमध्ये रिपीट झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की राज्यसेवेचे प्रश्न तिकडे रिपीट होतात ग्रुप सी ग्रुप बी मध्ये, आणि यांचे प्रश्न इकडे रिपीट होतात, ठीक आहे. एकमेकां पेपर कोण काढत आहे, एमपीएससी आयोगच काढत आहे, त्याच्यामुळे तेच आपलेच प्रश्न वापरतात ते या त्या एक्झाम मध्ये. याचं पण उत्तर काय आहे, ब्रायोफायटा. त्याच्यानंतर ग्रुप सी 2024 मध्ये आलेला प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे? आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आपण वाचू. ब्रायोफायटा ते वनस्पतींचे उभयचर म्हणून ओळखले जाते. अगदी बरोबर आहे, ठीक आहे. तर म्हणजे हे तो ऑप्शन येणार नाही, आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. पुढं, त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते का? लॉजिक लावा ना तुम्ही. पहिले काय होते, थॅलोफायटा हे पूर्णच्या पूर्ण पाण्यामध्ये जगणारे होते, पाण्याशिवाय ते जगू शकत नव्हते. आता हे जे आणि कोणती वनस्पती असू द्या पाण्याशिवाय जगू शकते का, साहजिक लॉजिक लागते. परंतु तरी पण आता ब्रायोफायटा डायरेक्ट जमिनीवरती आले का, नाही. ते दलदलीच्या प्रदेशात जिथे ओलावा असतो, ठीक आहे, तिथे ते जगतात. त्यांना जर का कोरड्या ठिकाणी तुम्ही ठेवा ते जगूच शकत नाही, ते लवकरच मरून जातील, जसे बाकीचे आपले झाड आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे साहजिक आहे पाण्याची तर गरज असते, पाण्याशिवाय जगू शकत नाही. लक्षात, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या पुनरुत्पादनासाठी रिप्रोडक्शनसाठी पाण्याची आवश्यकता असते, ठीक आहे. बाकीचे जे हे आहेत त्यांना प्रत्येकच सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही, परंतु रिप्रोडक्शन पाणी नसलं तरी पण करता येते ना रिप्रोडक्शन, ठीक आहे. परंतु अशा काही वनस्पती आहेत ज्यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी पाण्याचा माध्यम गरजेचा आहे. त्यामध्ये कोण येते, थॅलोफायटा पहिलीवाली कॅटेगरी, आणि ब्रायोफायटा सुद्धा येते. त्यांना सुद्धा रिप्रोडक्शन बिना पाण्याशिवाय करता येत नाही, ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांना मुळाऐवजी मुलाब म्हणजे रायझोइड्स असतात. साहजिक आहे, आपल्याला ते मुळं वाटतात, परंतु ते मुळं नसून ते काय आहे, मुळासारखे दिसणारे रायझोइड्स आहेत, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि रायझोपस हे त्यांचे उदाहरण आहे. रायझोपस तर आपण इथे काही शिकलो नाही शिकलो, म्हणजे रायझोपस साहजिक आहे, चुकीचं असणार. रायझोपस काय आहे, रायझोपस आहे फंगीचा प्रकार आहे. बुरशीचा हा रायझोपस हा प्रकार आहे, ठीक आहे. ज्यावेळेस आपण बुरशी पाहू, फंगी पाहू, तर त्यावेळेस तुम्हाला हे रायझोपस सुद्धा दिसेल, ठीक आहे. म्हणजे चुकीचं कोणतं आहे, चौथा नंबरचा आपला ऑप्शन बरोबर. त्यानंतर बघा आता टेरिडोफायटा. आता आणखी ही जी वनस्पती आहे आणखी थोडी विकसित होत चाललेली आहे, म्हणजे आणखी डेव्हलपमेंटची पुढची स्टेज. म्हणजे साहजिक आहे, आधी पाण्यात होते, मग दलदलीचा प्रदेश, आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर जमिनीवरती आलेले. तर यांना मूळखोड पाणी आहेत का, तर हो. आधीच्या थायलोफायटामध्ये होती का, नव्हती. ब्रायोफायटामध्ये होती का, हो, थोडी होती, परंतु ते खरी नव्हती, सुडो म्हणजे आभासी होती. परंतु आता त्याच्यानंतरची ते साहजिक आहे ना, त्यांचा पण विकास झाला, म्हणजे रायझोइड्सचा विकास रूट्समध्ये झाला. त्यांचा विकास कशात, मुळांमध्ये प्रॉपर झाला. म्हणजे यांना मूळ खोड पाणी सर्वच असतात. आणि ज्या अर्थी यांना मूळ खोड पाणी आहे तर साहजिक आहे, झायलेम फ्लोएम रसवाहिनी आणि जलवाहिनी सुद्धा असणारच असणार, नाही का. म्हणून त्यांना काय असते, जलवाहिनी पण असते, रसवाहिनी पण असते. प्रजनन करतात का, हो साहजिक आहे. कोणते सजीव असू द्या प्रजनन करतात, परंतु आतापर्यंत थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये प्रजनन व्हायचं पण कोणत्या पद्धतीने, अलैंगिक प्रजनन व्हायचं. जसं ब्रायोफायटामध्ये स्पोरोफाइट होते, स्पोर्स तयार व्हायचे. स्पोर्स म्हणजे स्पोर्स तयार होऊन ते रिप्रोडक्शन
प्रजनन करायचं. परंतु इथे अलैंगिक प्रजनन पण करू शकतात ते, आणि आता लैंगिक प्रजननाच्या क्वालिटी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे विकसित झाल्या. म्हणजे मेल गमेट, फिमेल गमेट हे सुद्धा आता इथे येऊ लागलेले आहेत. स्त्री युग्मक आणि पुयुग्मक त्याला आपण म्हणतो. तर मग ते एकत्र आले की मग नवीन जीव तयार होतो. तर म्हणजे इथे लैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन पण होते आणि लैंगिक प्रजनन सुद्धा इथे होते. लक्षात. जरी इथे स्पोर्स तयार होत असेल तरी पण इथे बिया, सीड्स तयार होत नाही, एवढे लक्षात असू द्या. ठीक आहे. बिया जिथे तयार होतात त्यांना आपण जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म तिकडची वेगळी कॅटेगरी आहे, ते आपण पुढे पाहू. ठीक आहे. परंतु हे जी 3 कॅटेगरी आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, यांना बिया तयार होत नाही. ठीक आहे. आता यांची उदाहरणे नेचे, फर्न्स, जे आपल्या घरी बघा कुंड्यांमध्ये भरपूर अशी झाडं असतात बिना फुलांची, परंतु चांगले दिसतात, त्यांची हिरवे हिरवे पानं, बारीक बारीक पानं, तर त्यांना नेचे म्हणतो आपण. डेकोरेटिव्ह प्लांट, जे गार्डन प्लांट आहेत ते आहेत ते. ज्याची उदाहरणं आहेत, जसं हे ॲडिॲटमचा हा हे जे आपल्या घरांमध्ये जेवढ्या काही कुंड्या असतात ना, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, दिसायला चांगले असतात म्हणून आपण ते लावतो, परंतु त्यांची नावं माहीत नाही. परंतु आता पाहून घ्या तुम्ही, यांना आपण काय म्हणत असतो, ॲडिॲन्टम. ठीक आहे. याचं उदाहरण आहे ते. त्याच्यानंतर आहे सिलॅजिनेला टेरिस, ड्रॅप्टोटेरिस, त्याच्यानंतर इक्विसेंटम, ॲडिएंटम, आताच आपण पाहिलं हे उदाहरण हे ॲडिएंटमचं आहे. त्याच्यानंतर आहे पिनाटा, अझोलोपिनाटा. ठीक आहे. ही सगळी उदाहरणं आहेत. 4-5 उदाहरणं आहेत. 4-5 वेळा वाचली की थोडंसं लक्षात राहते. रिव्हिजन करत राहायची थोडीशी, एक हप्त्यानं, 15-15 दिवसांनी या एक्झाम्पलची, म्हणजे लक्षात राहील. पाठ करायची गरज नाहीये. थोडं वाचलं की मग पेपरच्या वेळेस बरोबर ते आठवतं की हां, इथे आपण असं प्रकारचं वाचलं होतं की टेरिस आणि ड्रॅप्टोटेरिस आपण वाचलं होतं. तर असं लक्षात राहते, ते फक्त रिव्हिजन करायची थोडी. तसं हे बघा, हा जो इकडचा जो फोटो आहे तो कशाचा आहे, तर टेरिसचा फोटो आहे. कशा प्रकारची बघा, अशा प्रकारची पानं दिसतात त्यांना प्रॉपर. हे बघा, अझोलोपिनाटा, म्हणजे हे थॅलोफायटा सारखे दिसतात, परंतु यांच्यामध्ये प्रॉपर मुळं वगैरे तयार झालेली आहे, म्हणून आपण यांना म्हणजे टेरिडोफायटामध्ये आपण या कॅटेगरीमध्ये ठेवलं, अझोलोपिनाटाला. ठीक आहे. त्यानंतर आहे सॅलेंजिनेला, हे कुंडीमधलं झाड. त्याच्यानंतर इकडे इक्विसेंटम, म्हणजे गवतासारखं बघा, म्हणजे असं फवारे बाहेर निघत, जसं पाण्याचा फवारा बाहेर निघतो त्याच प्रकारे यांचे असे झलकरे बाहेर निघाल्यासारखे वाटतात. छान दिसते हे, ते इक्विसेंटम त्याचं नाव आहे. ठीक आहे. आता बघा प्रश्न बघा आलेली, नेचे रिकामी जागा या गटामध्ये येतात. नेचे जे फर्न्स आहेत ते कोणत्या गटामध्ये येतात, तर तिसऱ्या कॅटेगरी, म्हणजे टेरिडोफायटामध्ये येतात, ग्रुप बी 2017 मध्ये. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटांमध्ये संवहनी संस्था, म्हणजे काय, तर जे अन्न आणि पाणी वाहून नेतात, झायलेम आणि फ्लोएम. तर संवहनी संस्था म्हणजे काय, तर झायलेम आणि फ्लोएम. तर खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये ही संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात. म्हणजे संवहनी संस्था असते, बीजाणू निर्मिती सुद्धा असते, स्पोर्स पण तयार होतात, परंतु म्हणजे तिथे बीजे तयार होत नाही, सीड्स तयार होत नाही. तर कशी कोणती कॅटेगरी आहे, तर बीजे तयार होणारी कॅटेगरी आपण ब्रायोफायटामध्ये पण पाहिलं. ब्रायोफायटामध्ये पण स्पोर्स तयार होती, टेरिडोफायटामध्ये पण स्पोर्स तयार होत आहे, परंतु ब्रायोफायटामध्ये ह्या संवहनी संस्था होत्या का, झायलेम, फ्लोएम, रसवाहिनी आणि त्याच्यानंतर जलवाहिनी होती का, नव्हती. हां, टेरिडोफायटामध्ये आहे, कारण प्रॉपर तिथे मूळ, खोड, पाने आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर असे कोण आहे, तर ब्रायोफायटा नाही आहे, ते टेरिडोफायटा आहे. ग्रुप बी 2018 मध्ये आलेला प्रश्न. ठीक आहे. ग्रुप सी 2019 मध्ये आलेला प्रश्न पहा. आता प्रत्येक वर्षी प्रश्न येतातच. ब्रायोफायटा रिकामी जागा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळा आहे. आताच आपण पाहिलं ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये काय फरक आहे. ब्रायोफायटामध्ये आपल्याला वाटते की ते मूळ, खोड, पाने वगैरे असतील, परंतु ते ऍक्च्युअली असते का, नाही. ते रूट्स नसतात, ते रायझोइड्स असतात. ठीक आहे. यांना मूळ, खोड, पाने नसतात. यांच्यामध्ये झायलेम, फ्लोएम वगैरे असते का, अन्नवाहिनी, रसवाहिनी आणि जलवाहिनी असते का, नसते. मात्र यांच्यामध्ये असते. यांच्यामध्ये मूळ, खोड, पाने पण असतात, सर्वच असते. यांच्यामध्ये स्पोर्स तयार होते, यांच्यामध्ये पण स्पोर्स तयार होते, नाही का. हे अलैंगिक प्रजनन करतात फक्त, परंतु हे अलैंगिक आणि लैंगिक दोन्ही प्रकारचे प्रजनन करू शकतात. ठीक आहे. दोन्ही प्रकारची उदाहरणं याच्यामध्ये टेरिडोफायटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा त्यांच्यामध्ये फरक आहे. तर मग आपल्याला शोधायचं आहे की ब्रायोफायटामध्ये काय असं आहे, वाहिनीयुक्त आहे का ब्रायोफायटा, जलवाहिनी आणि रसवाहिनी आहे का, नाही आहे. बीजे तयार होतात का, नाही होत. बिगर वाहिनीयुक्त आहे का, हां, बिगर वाहिनीयुक्त. ब्रायोफायटामध्ये कुठल्याही प्रकारची वाहिनी नाहीये, त्याच्यामुळे हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे. बीजुकधारी म्हणजे स्पोर्स तयार होते का, हो, स्पोर्स दोन्ही याच्यामध्ये तयार होते, इथे पण होते, इथे पण होते. ठीक आहे. तर आपण इथे काय पाहिलं, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता उरलेलं जे आहे
जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे, धन्यवाद.